ब्रेकनंतर सकाळी 9च्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे नवरात्रोत्सवाची। मुंबईतल्या नायगावची भवानी देवी मंडळाचं यंदाचं हे 75वे वर्ष आहे। दरवर्षी या मंडळातर्फे नवरात्रीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। तर सुरेख अशी सजावट आणि रोषणाई हे या मंडळाची खासियत असते। तर बघूयात यंदा या मंडळातर्फे नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातोय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्यासोबत। आता मी दादरच्या नायगाव सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात आहे। मंडळाची खासियत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1944 पासून इकडे नवरात्रीमध्ये उत्सव साजरा होतो। यंदाचं यांचं 75वे वर्ष आहे, म्हणजे निश्चितच खूप खास नवरात्र असणारी। मंडळातल्या काही कार्यकर्त्यांशी सभासदांशी आपण बोलूया। इतकं जुनं मंडळ आहे, मुंबईचा इतिहास, मॉडर्न मुंबईचा इतिहास आपण म्हणू शकतो मंडळाने बघितला आहे। याचं थोडीशी माहिती हवी आम्हाला। मॉडर्न इतिहास जरी बघितला असेल तरी 1944ला या मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मंडळाने जी प्रगती केलेली आहे आतापर्यंत 1993ला परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या शुभ हस्ते एक ह्या मार्बलचं मंदिर या ठिकाणी बांधलं आणि तिथे भवानी मातेची त्यांच्या शुभ हस्ते स्थापना केली। आणि या 9 दिवसांमध्ये जी देवीची खासियत असते, वेगवेगळी रूपं, तिची सजावट आहे, देखावे आहेत, त्याची थोडीशी माहिती द्या। देखाव्याचं पाहिलं तर कोल्हापूरच्या अंबाबाईला ती रूपं सजवली जातात प्रत्येक दिवशी। आमची संकल्पना एवढीच होती की कोल्हापूरला सर्वांना जाता येत असेल किंवा नसेल, परंतु आपल्या परिसरामध्ये ती रूपं आपण दाखवू शकतो का, हा पहिला प्रयत्न आमचा झाला। 8 रूपं आपण या ठिकाणी केलेली आहे। प्रत्येक दिवशी रात्रीच्या वेळेला ती रूपं बदलतो आणि दुसऱ्या दिवशी ती दाखवली जातात। त्याची महत्त्व काय, त्या रूपाचं महत्त्व काय, ते सर्व त्या ठिकाणी आपण दृश्यरूपाने तिथे लिहिलेली आहे। निश्चितच खूप एक जुनं ऐतिहासिक मंडळ आहे जिथे वेगवेगळे उपक्रम केले जातात आणि खास करून या 9 दिवसांमध्ये देवीची वेगवेगळी 9 रूपं देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सोबत रोहन कदम, न्यूज 18 लोकमत, मुंबई।